विचारा ना प्रश्न, कुठं गेलं स्मारक? निव्वळ बनवलं तुम्हाला. ज्या माय माऊलीच्या उदरात या स्वराज्याचा सूर्य जन्मला, अशा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, या स्वराज्याचं रक्षण करणारे छत्रपती संभाजी महाराज, ज्या मायमाऊलीनं या भारतातल्या तमाम स्त्रियांना शिक्षणाचा हक्क दिला, अशा क्रांतिज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, आणि नवरा कसा असावा याचं जर तुम्हाला उदाहरण घ्यायचं असेल तर त्या मायमाऊलीच्या मागं विठ्ठलासारखा उभा असणारा ज्योतिबा. संत कसा असावा तर आताचे संत चार्टर प्लेन न फिरते भागवत सप्ताह करत, आणि नाही का, आणि आमच्या पोट्याले ज्ञान पाजते का बेलाच्या पाण्याला सहज लावा आणि ते पिंडीवरती 108 वेळा वाहा, म्हणजे बिना अभ्यासानं पोरगा पास होईल. म्हणून संताची परिभाषा ज्या लोकांनी ठरवून दिली, असे जगद्गुरू तुकाराम महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कर्मयोगी गाडगे महाराज, तमाम महापुरुषांना मी इथे वंदन करतो. उपस्थित या विचार मंचावरील महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, आता चिठ्ठी मागितली नावाची, तो आहे नाही म्हणते गडी, तर सगळ्याचे एकाशीच्यात जमून टाकतो. महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, संभाजी ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी, सौरभदादा सहित, आणि इथं उपस्थित मेळाव्यात हजर असणारे सर्व संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी. मी पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर चाललो आहे. तिथं 6-7 जागासाठी आता इलेक्शन आहे, आणि आमच्या इकडलं आटोपलं. तर तुम्हाला सांगतो, आमच्या इकडं 11 जागा जवळपास आटोपल्या आहे. त्या 11 जागापैकी 8 ते 9 जागा ह्या महाविकास आघाडीच्या येणार आहे. त्याच्यात नितीन गडकरीची स्वतःची जागा डामाडोल आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल का खूप सिमेंटचे रस्ते बांधले म्हणजे विकास होते, तर हे चुकीचं आहे. आणि सिमेंटच्या बॅग कमिशन किती होतं हे त्यायलेच माहीत, म्हणून तर सिमेंटचे बांधले ना. आणि त्याची जागा डामाडोल आहे. म्हणजे अक्षरशः एक तर 50,000 हारण, नाही तर 20-30 हजारानं जिंकून येईन, इतकी काटावर फाईट आहे. आणि माय भाषण तिचंच गाजलं. ते तुम्ही जे यूट्यूबवर पाहिलं ते नागपूरच्या तिरंगा चौकातलं भाषण होतं. तर आता ज्या दादांनी गोष्टी सांगितल्या त्यांच्या आता भाषणात, तर ते खूप काही सत्य परिस्थिती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं का मी कितीकही चांगलं संविधान लिहिलं तर संविधानानुसार वागणारे लोक जर या देशात नसन, आणि हे असे दाढीवाले बदमाश असन, दाढीवाले, तर या देशाचा सत्यानाश झाले. कोणत्याही देशाची. पंडित जवाहरलाल नेहरूनं पहिले जेव्हा लोकसभा अस्तित्वात आली तेव्हा एक स्टेटमेंट केलं होतं का कोणत्याही देशाची लोकशाही ही तेव्हाच जिवंत राहू शकते जेव्हा सत्तेत असणारे लोक विरोधी पक्षाच्या मताचा आदर करत. तर हे चोट्टा आदर करायलाच तयार नाही आहे. यानं विकून खाल्ली आहे. मायच म्हणते सगळं. स्वतःच्याच भाषणात म्हणते मैं फकीर हूँ झोला लेके चल दियो. आम्हाला कर साल्या भिकारी, आमच्या गळ्यात दे. म्हणजे तो भिकारी आहे तर आपल्याला कटोरं घेऊन फिरवणार आहे तो. म्हणजे या देशात चालू काय, तुम्हाला एक खूप चांगला उमेदवार निलेश लंकेच्या स्वरूपात मिळाला, आणि तुम्हाला सांगतो निलेश लंकेसारखा आमदार सध्या तरी महाराष्ट्रात नाही. कारण काहीच नका करू, त्या माणसाचे कोरोनातले व्हिडिओ घ्या आणि बस तेच व्हायरल करा, असाच माणूस जिंकून येते. एकही आमदार नाही. कोरोनात सगळे घरात लपले होते. तो एकमेव आमदार होता का पेंडॉल टाकून ज्यानं सिलेंडर ऑक्सिजनचे उपलब्ध करून दिले, ज्याले गावात घ्यायला कोणी तयार नव्हतं क्वारंटाईन म्हणून, त्या माणसानं त्यानं जागा उपलब्ध करून दिली, हॉस्पिटलसारखी व्यवस्था उपलब्ध करून दिली.
काहीच नाही करायचं, ते जुने व्हिडिओ काढायचे आणि पेलवायचे. ठीक आहे, ते अर्धे ठंडे असेच होते बाकीचे BJP FJP वाले. आणि आता दादांनी सांगितलं हिटलर असा होता तसा होता. माझ्या भाषणात एक वेळा मी सांगितलं आहे, असे किती रुस्तम आले किती गेले. काही लोकांनी म्हटलं का पक्ष फुलला, जे होते ते चांगल्यासाठीच होते. जे गेले ते निष्ठावंत नव्हते, ते कवा ना कवा पळणारच होते. त्याच्यामुळे गेले तर चांगलं झालं, मी तर असं म्हणतो. अजून जे कोणी आहे त्यानं चाललं जावं. त्यानं एक गोष्ट होते का, जे जमिनीवरचे कार्यकर्ते राहते त्याईले चालना भेटते. पहिली गोष्ट का त्याईले सतरंजाच उचला लागेल भाऊ. ते आता कुठं मार्केटला येऊन राहिले. जे गेले ते जाऊ द्या, ते निष्ठावंत नव्हतेच. आणि कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असो, माळवा ठीक आहे माळवा असो, तो निष्ठावंत असला पाहिजे. कमीत कमी तेवढी तर निष्ठा असली पाहिजे. आणि ते गेले तर चांगली गोष्ट झाली. शिवसेनेत किती मोठ्या जागा खाली झाल्या होत्या, एवढे पयाले तर यायची लायकी तर माहीत पडली का, हे कोण्या लायकीचे होते. राष्ट्रवादीतून गेले, आता सत्ता आहे म्हणून बरं वाटून राहिलं त्याले. आत्ता पलटी मारला गेम का ते पुरे वापस याच्या लाईनीत लागते. आणि जे होते ते चांगल्यासाठी का नव्हते. मी का म्हणतो, हे जे मोदीनं तुमची 10 वर्षे शिकवली, मी म्हणतो अजून 10 वर्षे शिकवा. जेव्हा जेव्हा अन्याय अत्याचार, प्रचंड अन्याय 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 होईल, का म्हणून राहिलो, जेव्हा प्रचंड अन्याय 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 होईल, 5000 वर्ष या भारतातल्या एका समाजाला शूद्र म्हणून हिणवल्या गेलं. माणूस म्हणून जगण्याचा अधिकार त्या माणसाला देण्यात आला नाही. नुसतं 5000 वर्ष त्या समाजानं अन्याय अत्याचारच उपभोगले. त्या समाजात एक क्रांतीचा, ज्ञानाचा सूर्य जन्माला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या भारतावर मुस्लिम सत्ता आली, बरेच घराणे आले, तुगलक आले, मुघल आले. या भारतात त्याने सत्ता स्थापन केली. या भारतातल्या लोकांवर अन्याय अत्याचार केले. 600-700 वर्ष सत्ता उपभोगली, पण त्याले महाराष्ट्र जिंकता आला नाही. या अन्याय अत्याचारात एक क्रांतीचा, स्वराज्याचा सूर्य जन्माला आला, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. व्हायला पाहिजे ना असं. जेव्हा अन्याय अत्याचार होईल असं तुमचा नड्डा पिचकन, तेव्हाच तुम्ही हातपाय झाडाल. तोपर्यंत चालू द्या. शिवाजी जन्मावतो दुसऱ्याच्या घरात, काहून चोट्या तुझ्या घरात जन्मला तर काही वाईट आहे का? नाही, दुसऱ्याच्या घरात पैदा झालं पाहिजे बदमाश पोट्ट. आता मी एवढं बोलतो, माझ्या बाप म्हणते तू एवढा कायले बोलतो रे, म्हणते एकटाच आहे. लोक फोनवर मला शिवा देते, कमेंट्समध्ये शिवा देते. आता फोनवर शिवा दिल्यावर मी गावरानी माणूस आहे जी पुरा, ते का शिवा देईनची, मायापाशी एवढी डिक्शनरी आहे शिवाची. असा द्याले लागलो का नाही. हो, म्हणजे माणूस पाहून तर द्या, ज्याला देता नाही त्याला दे. साला मग विचार येते माणूस, आपण शिक्षक आहे ठीक आहे, आणि काहीच नाही करत, तो रेकॉर्ड करते आणि व्हायरल करते, बाकी का करणार आहे. आणि व्हायरल कोणाला करते, जो व्हायरल आहे त्यालाच व्हायरल करते. म्हणजे त्याला माहित आहे का, याचा व्हिडिओ व्हायरल केल्यावर अजून आपल्याला प्रसिद्धी भेटते. बाकी उद्देश काहीच नसते त्याचा, का याला शिवा दिल्याने याचा व्हिडिओ व्हायरल केला तर याला प्रसिद्धी भेटते. आणि मी त्याला प्रश्न विचारणार, त्याच्यापाशी उत्तर नाही आहे. का रे बाबू, माझ्या बापाचे DAPचे भाव 2014 माझ्या बाप शेतीत खत टाकते DAP, ते 538 रुपयाची बॅग होती, ते 1350 झाली. माझ्या बापानं वाढवली का नेहरूनं वाढवली? तर त्याचं उत्तर नाही आहे त्याच्यापाशी. का रे बाबू, पेट्रोल माल सांगितलं त्यानं, अच्छे दिन पेट्रोल 67 रुपये लिटर होतं अच्छे दिन मध्ये, ठीक आहे, बुऱ्या दिवसात. अच्छा दिवसात 116 रुपये गेलं. इलेक्शनचं वर्ष आलं तर झोक्कानं चोट्ट 9 कमी करते, आणि वरून म्हणते मी कमी केले. अबे पण साल्या वखरले तू 9 वर्ष, बरोबर नाही का? मग तुम्ही याले अच्छे दिन म्हणता का?
अरे बुऱ्या दिवसात, आमच्या बुऱ्या दिवसात, तुम्ही ज्याला बुरे दिवस म्हणत होते तेव्हा सिलेंडर 430 रुपयाचं होतं, ते आता 1130 झालं. इलेक्शनचं वर्ष आहे तर 2 महिन्याच्या अगोदर 200 कमी केले. याले जर तुम्ही अच्छे दिन म्हणत असाल तर अजून शिकून घ्या, नाही तर मग येणाऱ्या इलेक्शनमध्ये निलेश लंके साहेब कसे निवडून येईन याच्यासाठी मतदान करा. पण काहीच नाही करा. आता तुम्ही इथं 400-500 लोक आहे, तुमच्या एकाच्या मागं 50-100 लोक आहे का नाही? 50-100, एक माणूस 50-100चा आहे, कदाचित जास्त आहे. असं काहीच नाही करायचं. मतदानाच्या दिवशी इथं तुम्ही 500 लोक आहे, 500 गुणेला मी 100 पकडतो. ठीक आहे, किती लोक झाले? किती झाले? 50,000. किती झाले? हां, 50,000चं वोटिंग तर तुमच्यापाशी इथं बसलं आहे. तुम्ही का करायचं? पुन्हा एक व्हिडिओ घेतला. आता सगळ्या सरांनी सांगितलं का EVM वगैरे, EVMवर विश्वास आहेच नाही, पण आता त्याच्यातूनच मार्ग काढा लागेल. दुसरा पर्याय काय आपल्यापाशी? आपण म्हणलं बॅलेटवर घेते का? ते नाही घेत, नाही घेत ना. तर EVM मशीन बाबत काही नियम आणि पत्ते आहे, ते पाहिले पाहिजे. त्याच्यासाठी मी एक व्हिडिओ घेतला आता 3 दिवसाच्या अगोदर. काय EVM मशीन ची प्रोसिजर इलेक्शनच्या दिवशी, अगोदरल्या दिवशी तुमच्या गावात ती 3 वाजता येते. किती वाजता येते? 3 वाजता येते अधिकारी. तर त्याच्यात मी सांगितलं आहे का त्याची सिरियल नंबर कशी पाहायची. ती सिरियल नंबर उमेदवार तुम्हाला उपलब्ध करून देईल. ते उमेदवाराच्या प्रतिनिधीची जबाबदारी असते का तुमच्या गावात कोणत्या सिरियल नंबरचं EVM मशीन येणार आहे. EVM मशीनची बॅटरी चेकअप करायची. सुरुवातीला किती आहे, इलेक्शन झाल्यावर किती आहे. ती एक माणूस असते क्रॉस मारणारा, याचं झालं याचं नाही झालं तर ते शेवटी काउंटिंग त्याचं आणि EVM मशीनची टोटल ते क्रॉस व्हेरीफाय करून 17C नंबरवर तुम्हाला सगळं लिहून देते. जो तुमचा प्रतिनिधी असते, तुमचा प्रतिनिधी हा सकाळी 5 वाजता 5:30 वाजता तिथं बूथवर पाहिजे. BJPचा असते, आपला राहत नाही. प्रॉब्लेम तो आहे, हे समजून घ्या तुम्ही. आपले अलाल टट्टू लोक आहे, कोण जाईन ह्या 7 वाजता जाते. इलेक्शन सुरू झाल्यावर तोपर्यंत मशीनचं सील व्हील सगळे होऊन जाते. इलेक्शन किती वाजता चालू होणार आहे? तर 7 वाजतापासून 6 वाजेपर्यंत इलेक्शन आहे. पहिले 5 होतं, 1 तास वाढवला पुन्हा. तर त्याचा व्हिडिओ टाकलाय, पूर्ण माहिती दिली आहे. तो व्हिडिओ पहा, YouTube चॅनलवर आहे आपल्या, पूर्ण माहिती. आणि इथं बहुतेक प्रशिक्षण बी होईल शेवटल्या 2 दिवसा अगोदर. त्या प्रशिक्षणाला सगळ्यांनी राहायचा. ठीक आहे, चांगला एखादा तज्ज्ञ माणूस. आणि माझाही व्हिडिओ पाहिजा. आणि जो बूथ प्रतिनिधी राहणार आहे त्याला तो शेअर करा. त्या व्हिडिओ पाहून जा म्हणा तिथं किती वाजता हजर राहायचं आहे. ठीक आहे, बूथ प्रतिनिधीचा तुम्हाला आय कार्ड भेटते. ते आय कार्ड बनवण्यासाठी 10A नावाचा फॉर्म भेटते. तो 10A नावाचा फॉर्म प्रतिनिधीनं दिला पाहिजे उपलब्ध करून. प्रतिनिधी जे कोणी असते, उमेदवार प्रतिनिधी, त्याची सही पाहिजे त्याच्यावर. ह्या साऱ्या गोष्टी तुम्हाला ट्रेनिंगमध्ये शिकवणं गरजेचं आहे आणि हे माहीत असलं पाहिजे. आता हे सगळं BJP मायक्रो प्लॅनिंग करते. काही गोष्टी BJPकडून शिकण्यासारख्या आहेत आणि त्या आपण शिकल्या पाहिजे. त्याची एक खासियत आहे. पुन्हा मासोई मोठी झाली का तिला कापते, ते तिला ठेवत नाही ना. चांगल्या चांगल्या मोठ्याल्या चिकीवाल्या बाईक आपल्या हे आता दिलं म्हणून बरं आहे. मागच्या वेळी दिल्ली का शीट दिल्ली का नाही दिल्ली. चांगले चांगले मोठे मोठे मासोळे कापते जी. हे बाकीच्याही पक्षानं समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्यानं काय केलं, त्यानं सेकंड पॉलिटिकल लीडरशिप तयार केली. म्हणजे पहिले झाले 2 वेळा आमदार झाले, चल फेक आले को. तर त्या पोट्याला काय वाटते का इथं काहीतरी भेटते. अबे भेटते ना, ह्या गेला का आपला नंबर आहे बा. इकडे बाकीच्या पक्षात सतरंजाच उचला लागते. मी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रवक्ता आहे ते बाजूले, पण जे खरं आहे ते बी सांगितलं पाहिजे ना. नाही, पवार साहेबाला मी पहिले सांगून ठेवलं आहे की हे माय तोंड बंद नाही करायचं, ते बाकी तुम्ही का करा. ठीक आहे, जे अरे त्याचं जे घेता येईल ते घ्या लागेल ना. त्यानं सरकारचा पैसा RSSचे मागच्या ज्या मिटिंगा होती कार्यकर्त्याच्या त्याच्यासाठी वापरून चालू केलं. आमच्या इथे हिंदी विश्वविद्यालय आहे वर्धेले, महात्मा गांधी,
हे सर्रास RSSचं केंद्र बनलं आहे आणि तिथं सर्रास चांगल्या चांगल्या लोकांच्या गुप्त मिटिंगा होते सरकारी पैशावर. त्याला म्हणाव का कराय मास्तर आम्हाला पकडून द्या, दाखव साल्या म्हणा CCTV फुटेज. नाही एका एकाला पकडून दिलं काहीच नाही. म्हणून इलेक्शन ज्या पद्धतीनं ते लढते, स्ट्रॉंग रूममध्ये EVM मशीना ठेवल्या का ठेवतपर्यंत आपले लोक तिथं हजर असले पाहिजे. ठेवल्यानंतर बी 4 माणसं 4-5 कोणत्यावर आपले रात्रंदिवस जागली ठेवायचे. दिवसा 4 संध्याकाळी 4. रोज तुम्हाला ते जे सील मारला आहे स्ट्रॉंग रूमले ते पाहण्याची मुभा दिली आहे. त्याच्यानंतर दिवसभराची रेकॉर्डिंग दररोज चेक करायची आणि आपले माणसं बी ठेवायचे. माणसं निष्ठावंत ठेवायचे, 500 रुपयावर इकल्या जाणारे नाही, नाही तर सुरत मार्गे गुवाहाटी पळायला लागते. म्हणून जे काही होते ते चांगले. आणि असे हे मोदी सारखे किती चिल्लर आले किती गेले, ते हिटलर नाही पुरला या जगात, हिटलर नाही पुरला. ठीक आहे. आपले पोट्टे मायाबाप कांदा उत्पादित करते, मायाबाप सोयाबीन उत्पादित करते, मायाबाप कापूस उत्पादित करते ना आपलेच पोट्टे स्टेटस ठेवते अब की बार 400 पार. अबे त्या बापाचं कांद्याचा कट्टा 400 पार नाही चालला आणि तू साल्या स्टेटस ठेवून राहिला अब की बार 400 पार. हा अरे ह्या चोट्यानं 2000 मेट्रिक टन गुजरातचा पांढरा कांदा निर्यात करायला परवानगी दिली, फक्त गुजरातचा. महाराष्ट्राचा कांदा निर्यात होणार नाही. ज्ञान शकून द्या त्याला, अजून उरावर बसणार आहे तो भारताचा पंतप्रधान नाही, तो गुजरातचा पंतप्रधान आहे. कुठचा आहे? हा. म्हणून महाराष्ट्रात 1.5 लाख कोटीचा वेदांता फॉक्सकॉन नावाचा सेमीकंडक्टरचा प्रोजेक्ट येणार होता. कुठनेला मार आला अरबी समुद्रात. मी म्हणलं मरते का तिथं शिवाजी महाराजाचं स्मारक उभं करायचं आहे म्हणे 43 एकरात. उद्घाटन गिन केलं ना का? कुठं गेलं ते विचारा ना प्रश्न. कुठं गेलं स्मारक? केलं का उभं? निव्वळ बनवलं तुम्हाला. अरे सत्य आहे ना. केलं का? महानंदा डेअरी महाराष्ट्राची शान होती, कुठं नेली? गुजरात. बरं ते तर सोडा. त्यानं काय केलं? गडचिरोलीत हत्ती होते आमच्या विदर्भात. हत्ती ते पोट्ट नाही का अदानी मुक्याचं ते ढेमस, त्याचं आता लग्न होतं. त्या मुक्याच्या पोट्याले हत्ती आवडते, त्याच्या पोट्याले. हा तर गुजरातचे हत्ती नेले साल्यानं इथून. तुमच्या संभाजीनगर औरंगाबादचे सिंह नेले 2. वाघ का सिंह? वाघ नेले सिद्धांत उद्यानामधले. तुम्हाला माहित आहे का नाही? तर माहित नाही मला. हा हो, वाघाशी का आपलं लेणं देणं? म्हणजे सब मी का म्हणतो, जर तुझ्याकडून गुजरात डेव्हलप करणं नाही होत तर आम्हाला देणं भाड्यानं असं म्हण का? माईवाली लायकी नाही आहे. सब दाबादुबीचे धंदे आहे. इकडून दाब तिकडून दाब. ठीक आहे. याचं पावडर घे, त्याचं लिपस्टिक घे, त्याचे कानातले घे, दुसऱ्याचं मंगळसूत्र घे आणि सजव स्वतःले. अबे तुमची लायकी नसेल सांगा ना, आम्ही गांधीनगर उभे करायला पैसे दिले तुम्हाला. अरे आम्ही गांधीनगर उभे करायला पैसे दिले ना. आता बी लायकी नसेल सांग. सगळे लिपस्टिक पावडर मावडर आम्हीच लावून देतो. बरोबर नाही का? तुमच्याकडून नाही गुजरात डेव्हलप होऊन राहिला तर आम्हाला सांगा. आमचा महाराष्ट्र पुढारलेला आहे आणि तो राहील. तुम्ही आम्हाला ज्ञान पाजायची गरज नाही. आणि म्हणून महाराष्ट्राचं पाहून तुम्हाला वाटते का महाराष्ट्राची मुंबईचं ठीक आहे जे प्रतिनिधित्व आहे ते कसं कमी करता येईल, व्हॅल्यू कशी कमी करता येईल, यासाठी G20ची परिषद तिथं
G20ची परिषद कुठं व्हायला पाहिजे होती? मुंबईत व्हायला पाहिजे होती. कुठं भरवली चोट्यानं? गुजरातमध्ये. म्हणजे आपल्यावर किती अन्याय चालू आहे तरी आपण त्याचे झेंडे घेऊन त्याचं स्टेटस हे मागं पोट्यानं ठेवलं होतं. मै सावर करू. अबे साल्या तू बेरोजगार आहे, तू सावरकर काय जा? आणि कोणाचा स्टेटस ठेवून राहिला? ज्यानं 5 वेळा माफी मागितली. हा, माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक व्हिडिओ आहे निरंजन टकलेचा. विद्रोही साहित्य संमेलनाचा स्वागताध्यक्ष होतो मी वर्धेले. पुरा त्याचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात धिंगाणा लावणारा मीच होय. पुरा पार 150 करोडचा धिंगाणा मॅच लावून टाकला त्याचा. आणि ते निरंजन टकलेचं भाषण पाहिजे. कोणा जर म्हणलं सावरकर कोण होता ते भाषण त्याला पेलून द्यायचं. हे पाय म्हणा पहिले साल्या. तर खतरनाक काम आहे. म्हणजे मला अक्षरशः चीड येते जी. साले एवढा अभ्यास केल्याच्या नंतर असं वाटते म्हणजे ह्या पहिला पंतप्रधान आहे त्या अग्निवीर भरतीमध्ये लग्नाच्या वयात पोट्याले रिटायर्ड करणार आहे. जगातला पहिला पंतप्रधान असं नाही का वयाच्या 19व्या वर्षी पोट्ट लागण ना 23व्या वर्षी का होईन रिटायर्ड होईल. का म्हणून बापानं नाव त्याले. आता त्यानं 23व्या वर्षी रिटायर झालं, पोट्ट लग्नाच होईल. बाप त्याला पोरीच्या घरी घेऊन जाईन. चाल रे बाबू. आणि पोरीचा बाप उभा ठेवून का त्याले का सांगन पोरीच्या बापाले ही इज माय सन, ही इज अ रिटायर्ड एक्स सर्व्हिसमॅन. पोरीचा बाप उभा ठेवून का त्याच्या ढुंगणार लात मारण. तर ठेवन का तुम्ही तरी रिटायर झालेल्या पोराले पोरगी द्यान का. आणि तो वेपनचं ट्रेनिंग घेऊन आलेला बेरोजगार युवक राहील तो देशासाठी घातक आहे. म्हणजे या देशात का करायचं हे त्याला लक्षात घ्या का वेपनचं ट्रेनिंग देऊन बेरोजगार करून तो वयाच्या 23व्या वर्षी. असा पंतप्रधान माझ्या देशाला पुन्हा नाही पाहिजे. आणि अनपढ गवार आहे साला. डिग्री डुप्लिकेट. बरं डिग्री कोण्या विषयात? एंटायर पॉलिटिक्स. बरं तो स्वतः भाषणात म्हणते मग कुछ भी पडाली का नाही, त्याचा तडीपार सोबती म्हणते का हे आमच्या पंतप्रधानाची डिग्री एम एची. बरं एम ए कोण्या विषयात? एंटायर पॉलिटिक्स. या नावाची डिग्रीच नाही भारतात. मग डिग्रीच नाही आहे. बरं याचं ठीक आहे. यानं जे डिग्री सादर केली त्याच्यावर जे फंड आहे ते 1993 अस्तित्वात आले. आणि याची डिग्री 78ची आहे. म्हणजे साले कॉप्या करते का नाही. अबे लोकायले दिसू तर नका देऊ. कॉप्या करून राहिले तर कमीत कमी व्यवस्थित कॉप्या करायच्या आहेत. बरं त्याच्यात युनिव्हर्सिटीचं स्पेलिंग चुकीचं आहे त्या डिग्री सर्टिफिकेटवर. हो म्हणजे लयच खतरनाक आहे. म्हणजे हे साले कुठून म्हणजे काय गोमूत्र पिऊन आले आहे का मला कवा कवा विचार येते. आता मागं एक महाराष्ट्र शासनानं GR काढला. दुधाचे भाव 34 रुपयावरून 25 रुपयावर आणले. तुम्हाला माहित आहे? 22. हा या ना अच्छे दिन होई ना. शेकून घ्यायची चांगली. पुन्हा बोंबलाचं नाही. हो माझ्याकडे काही काही लोक आले का मला भल्ला राग येते जी. म्हणजे अक्षरशः लोक. आणि हे तुम्हीच निवडून दिलं आहे ठीक आहे. त्याला डोक्यावर तुम्हीच घेतलं. आता तुमचीच जबाबदारी आहे डोक्यावरून त्याला खालतं उतरवायची. तुम्हीच चढवलं होतं ना, उतरवा बी तुम्हीच. म्हणून प्रत्येकानं जबाबदारी आपली स्वीकारली पाहिजे. हा देश वाचला पाहिजे. या देशाचं संविधान वाचलं पाहिजे. तो म्हणते संविधान घेऊन बदलवायचं. बदल हात लाववर म्हणत नाही तुझ्या ढोंगण्याला फटाके लावून लोक. एवढं साधं सोपं काम आहे का. पण मात्र यानं सर्व व्यवस्था आपल्या हातात घेतली आहे. लष्कर भी तुम्हारा है, सरदार भी तुम्हारा है. लष्कर भी तुम्हारा है, सरदार भी तुम्हारा है. तुम झूठ को सच लिख दो, तुम झूठ को सच लिख दो, अखबार भी तुम्हारा है. सारंच विकत घेऊन टाकलं साल्यानं. तुम्हाला इंजेक्शन दिलं कोविडशिल्डचं दिलं ना. हां त्याच कंपनीकडून त्याची वॅक्सिनले परमिशन द्यासाठी इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चची परवानगी देण्यासाठी 54 करोड रुपयाचे इलेक्ट्रॉल बॉन्ड घेतले.
आणि आता सुप्रीम कोर्टात ते कंपनी म्हणते का आमच्या वॅक्सिनमुळे तुम्हाला वाईट परिणाम होऊ शकते आणि तुम्हाला केव्हाही हृदयविकाराचा झटका किंवा ब्रेन हॅमरेज. साल म्या घेतलं, तुम्ही घेतलं का बे? अबे त्यानं स्वतः नाही घेतलं, त्यानं नाटक केलं आहे इंजेक्शन घ्यायचं, माहित आहे का? त्याला सुईच नाही टोचली. त्याचे फोटो पाहिले का तुम्ही दाढीवाल्याचे? दाढीवाल्यानं सगळ्याच ठिकाणी फोटोशूट केलाय, त्याचे 3 फोटो गायब आहे. जर भेटले तर मला पाठव जा. एक लग्न करतानाचा, एक डिग्री घेतानाचा आणि एक चाय विकतानाचा. हे 3 फोटो जर मला भेटलेत पाठव जा. मी सर्चिंग मध्ये आहे का, हे 3 फोटो मला भेटले पाहिजे. असं आहे. म्हणून हे किती बी रुस्तम आले ना, आणि खूप अहंकारी माणूस आहे. कधी मला वाटते असे कपडे गिपडे घालायला भेटले नसन त्याला. त्यानं पहिले सांगितलं मी फकीर होतो, तर त्याचा पेन 1.5 लाखाचा, त्याचा चष्मा 3.5 लाखाचा, स्वतःच्याच कोटवर मोदी 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 लिहून घेतलं. एवढं. आणि तुम्ही पाहिलं का जी कधी ध्यानगिन करायला चष्मा लावून जातानी? ते मागं 2019चं इलेक्शन झाल्याबरोबर संपल्याबरोबर दुसऱ्या दिवशी ते इथं गेलो होतो केदारनाथले. त्या केदारनाथले चष्मा लावून ध्यान. अरे आणि म्हणलं बरं कॅमेरावाला बी, हा तुम्ही तरी कॅमेरावाला घेऊन जाण का? अरे आपल्याला हिंदू धर्म सांगितला, हे का चोट्टे हिंदू धर्माचं पालन करते जी माय मेली तर टकलं नाही गेलं साल्यानं. अरे हिंदू धर्म म्हणते ना माय मेली तर टकलं करायला पाहिजे का नाही, केशव पण करायला पाहिजे का नाही? स्वतः केलं का? स्वतः केलं का? बरं कुठे गेलं तर एवढं ताणते. त्या बांगलादेशात गेलं म्हणजे मी बांगलादेशाच्या स्वातंत्र्य चळवळीत होतो. तुझे वय का? स्वातंत्र्य चळवळ झाली केव्हा? तू किती वर्षाचा होता तेव्हा? म्हणजे अरे खोटं बोलायची लिमिट किती खोटं. बंगालचं इलेक्शन होतं तर रवींद्रनाथ टागोर सारखी दाढी वाढवली पडत्यानं. पुरा नौटंकी ॲटम आहे. म्हणजे मी सांगतो तुम्हाला या देशात, ठीक आहे, आणि ते मार म्हणते ना, ठीक आहे का, त्यानं म्हटलं होतं मनमोहन सिंग मुका पंतप्रधान. अबे आम्हाला मुका परवडला, तुझ्यासारखा फेकू नाही परवडला. 1.5 महिना झाला का टीव्हीवर येते, 1 महिना झाला का टीव्हीवर मन की बात. अबे साले काम की बात कर कुछ. मन की बात ऐकू कंटाळून गेलं आणि एवढं इरिटेट करून टाकलं जी. कुठेही त्याचा फोटो, पेट्रोल पंपावर त्याचा फोटो आता काढला साल्यानं, ठीक आहे. काहून तर लोक का म्हणून काय, मी तर पेट्रोल पंपवाले विचारतो काहून बाप्पूचा फोटो कुठं आहे बा, नाराय फोडतो एखादं. कोविडचं वॅक्सिन दिलं त्याच्यावर फोटो, तुम्ही कोरोनात मेले त्या मृत्यू सर्टिफिकेटवर फोटो, एक इथं बी लाव. हे राहिलं आमचं शिल्लक. इरिटेट होऊन गेला. अरे त्या प्रत्येक रेल्वे स्टेशनवर त्यांना सेल्फी पॉइंट काढला. माहिती अधिकाराअंतर्गत 6.25 लाख रुपये एका सेल्फी पॉइंटचा खर्च आहे. कोणाच्या पैशातून? त्याच्या बापाचा पैसा आहे का? भारत सरकारच्या टॅक्सचा पैसा आहे, आपण दिलेला पैसा आहे. सर्वसामान्य लोकांचा टॅक्सचा पैसा करोडो रुपये खर्च करते. मोदी देश होईन? हो, काही नियम नाही. सरकार तर केलंच त्यानं, भारत सरकार गायब केलं तर मोदी देश करेल. एवढा अहंकार. पण तुम्हाला सांगतो असे किती आले किती गेले त्याची काही चिंता करायची नाही. आपल्या हातात सत्ता आहे, आता सत्ता परिवर्तन करायचं आहे आपल्याला. तुम्हाला एक छोटीशी हिटलरची गोष्ट सांगतो. मला जायचं आहे समोर. एक सभा राहुरीली आहे माई, तनपुरे साहेबांनी घेतली आहे. 6 तारखेला राहीन बहुतेक, डेट कन्फर्म व्हायची आहे. मी इकडंच आहे आता 8-10 दिवस मोदीले धुवासाठी. तर नाही एकच दिवस आहे, 1 दिवस तुमच्या मतदारसंघात आहे मी, ठीक आहे. का चालू होतं मी? हां, तर असे काही रुस्तम आले, काही गेले, काही टेन्शन घ्यायचं नाही, ठीक आहे. टेन्शन फक्त या भारतातल्या बेरोजगार युवकाचं, शेतकऱ्याचं मला खूप वेळ येते, ठीक आहे. हो सांगतो. आणि या देशाचं संविधान ज्या माणसानं लिहिलं ना, हा पहिला ग्रंथ आहे भाऊ, का या जगात या भारतात कोणावरही अन्याय होऊ द्या, त्याला न्याय द्यायचं काम या देशाचं संविधान करते.
आणि हे संविधान वाचलं पाहिजे. आणि त्यांनी जे म्हटलं, न्यायमूर्ती व्यंकट चलैया आयोग नेमला होता अटल बिहारी वाजपेयीनं, हे खरं आहे. अटल बिहारी वाजपेयीनं भारतीय संविधानाचं पुनर्विलोकन म्हणजे संविधानात बदलत्या परिस्थितीनुसार काही ट्रिमेंडस बदल करता येते का, यासाठी एक कमिशन नेमलं होतं. पण ते विरोध झाला. अटल बिहारी वाजपेयीचं सरकार 22 पक्षाचं मिळून होतं, म्हणून अटल बिहारीनं फडफड नाही केली जास्त. तुम्ही याले फुल दिलं मेजॉरिटी, मग तो काय, त्याच्या सोबत्यासहित 330 सीट आहे. त्याला माहीत आहे ह्या बाकीच्या 22 पळाल्या जरी तर माझ्या 303 आहेच. त्याच्यामुळे तो काही मागं ढक्कल नाही करून राहिला. म्हणून येणाऱ्या इलेक्शनमध्ये पूर्ण भारतात दारुण पराभव होईल. म्हणून यानं फोडाफाडी हे ते खूप चालू आहे त्याचं. पण भारतातले लोक हुशार आहे, चांगले हुशार आहे, मला असं वाटते. म्हणजे मी समजतो तुम्हाला, आहे का? अरे आहे का नाही आहे? हाय. मग एवढी शेकल्यावर जर समजत नसेल तर मग मी काही करू नाही शकत. एवढं म्हणजे एवढं जीव तोडून प्रत्येक भाषणात सांगतो मी का एवढं तुमच्यावर केलं. तुम्हाला जर ते, आणि खरंच म्हणजे मी माझ्या मतदारसंघात फिरलो. मी ज्या दिवशी इलेक्शन होतं माझ्या मतदारसंघात 26 तारखेला मी 42 गावं फिरलो एका दिवशी. सकाळी 8 वाजतापासून निघालं. हे सोबती गेली होती माझ्यासोबत माझ्या गँग. 42 गाव फिरलो एका दिवशी. आणि मी माझ्या मतदान करायला 5:45 वाजता गेलो. माझी बायको वाट पाहत होती, तिचं दुसऱ्या गावात मतदान, माझ्या दुसऱ्या गावात मतदान. 5:45 वाजता पोचलो. माझ्या गावातले म्हणजे आलाच कायले तू. तर लोकांचं म्हणणं का होतं, उमेदवार कोणताही द्या आम्ही निवडून देतो, पण आम्हाला मोदी नाही पाहिजे. का नाही पाहिजे? आता एवढं चांगलं काम केलं आहे मुनगंटीवारनं त्याच्या मतदारसंघात. लोक काय म्हणे त्याला माहीत आहे का, साहेब तुमच्याबद्दल रोष नाही जी म्हणे, मोदी नाही पाहिजे म्हणे. त्याच्या तोंडावर म्हणलं, तोंडावर अक्षरशः. नागपूरमधले मुस्लिम साहेब म्हणे तुमच्यासोबत काहीच वैर नाही गडकरी साहेब, पण आम्हाला मोदी नाही पाहिजे. नाही दिलं मतदान. तुम्ही समजून घ्या का लोकांमध्ये किती रोष आहे. आणि तुम्ही जेव्हा फिरान तर लोकच सांगते का LED त्याच्यावाले LED स्क्रीन फोडल्या लोकांना गोटे मारून, बॅनर फाडले अक्षरशः काही मतदारसंघात. इतका रोष आहे लोकांमध्ये. आणि लयच बदमाश आहे ना जी. सोयाबीन निघालं का सोयाबीनची ढेप बोलावून, कापूस निघाला काय ऑस्ट्रेलियाहून कापसाच्या गठावून बोलावून सोडतं. हं, कापसाच्या निर्यातीवर बंदी आणून टाकन. कांदा गुजरातचा निर्यात करण, महाराष्ट्रातला नाही करण. अरे 42 वर्ष झाले नर्मदा सागर प्रोजेक्ट उद्घाटन नव्हतं झालं. कोर्टात केस चालू होती. बापू सत्तेत आल्याबरोबर उद्घाटन झालं ना. महाराष्ट्रातून नदी गेली, महाराष्ट्राला कवडीचा फायदा नाही. फायदा कोणाले? गुजरात. त्याच्या फायद्याचा मला, म्हणून मी म्हणतो का ह्या गुजरातचा पंतप्रधान आहे, त्याला भारताशी काही लेनदेन नाही. आणि लक्षात ठेवा, गुजराती लोक व्यापारी असतात, उद्योजक नसतात. आणि व्यापारी विकासच काम करते, समजलं का? आणि आपण 2 व्यापाऱ्याला बसवलाय मोठाल्या. ते का करण तुम्ही हे लक्षात घ्या. म्हणून असे किती रुस्तम आले, किती काही अहंकार असन तर काही टेन्शन घ्यायचं नाही. आपण आपलं काम करायचं. जेव्हा जेव्हा या संविधानावर वेळ येईन तर रस्त्यावर बी उतरता आलं पाहिजे आपल्याला. ठीक आहे. आणि व्यवस्थेच्या विरोधात बोलणं शिका. माझं म्हणणं आहे, मी एकट्यानं ठेका नाही घेतला आहे का गव्हर्नमेंटनं कॉन्ट्रॅक्ट भरतीचा GR काढला, कराया मास्तर आंदोलन करत सगळ्यात पहिले. मी ठेका घेतला आहे का? हां, शेतकऱ्याचे भाव पडले तर मी बोलीन. तुम्ही केव्हा बोलान? तुम्ही बी बोलले पाहिजे. आमदार खासदार कोणताही बी पक्षाचा असो, काँग्रेसचा असो, राष्ट्रवादीचा असो का BJPचा असो, त्याले प्रश्न विचारले पाहिजे. हे चुकीचं झालं हे तुम्ही उचला, विधानसभेत संसदेत उचला. हे आपण बोलत नाही म्हणून आपला प्रॉब्लेम आहे. त्याला 4 चौघात बोलले का तो जाग्यावर येते. इवन तो तुमच्या काकाले, मामाले, बापाले फोन कर, पोट्याले सांगा ते जास्त बोलून राहिलो.
आणि आपल्या पोट्यानं असं बोललं त्याला आडवं तिडवं तर आपल्या पोट्याला शाबासकी द्यायची, आपल्या पोट्याला झापाचं नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणते, पुत्र असावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. गुंडा म्हणजे काय, मर्डर हाफ मर्डर करणारा का नाही, ह्या व्यवस्थेच्या विरोधात बोलणारा. म्हणून याले जर वाटत असेल का माय या भारतावर राज्य मी मरतपर्यंत या देशाचा पंतप्रधान राहायला पाहिजे, हिटलरचं स्वप्न होतं मी जगावर राज्य करीन. गॅसच्या चंबरमध्ये टाकू टाकू मारली जी लोक, अशी चंबरमध्ये टाकलं, झाकण लावलं, क्लोरीन गॅस टाकली का 5 मिनिटात लोक मरून जाई. 400-500 बुलडोजरनं असे काढे, गड्डा खोदेन, बुलडोजरनं धकावेन, त्याच्यावर माती टाके. असा हिटलर बदमाश होता, भयानक होता हिटलर. असे त्या बर्लिनच्या चौकात जीव लोक उभे केले 5-6 हजार आणि बाजूनं आर्मी उभी केली, गोळीबार केला. गोळीबार केला तर अर्धे गोळीबाराने मेले आणि अर्धे चंगराचंगरीने मेले. आजही बर्लिनच्या संग्रहालयात इथून तर ह्या स्लॅबपर्यंत चपलीचा ढीग आहे. तुम्ही जर बर्लिनला गेले तर त्या संग्रहालयात चपलीचा ढीग आहे, तिथं जे लोक मेले त्याच्या. इतका बदमाश होता हिटलर. पण जेव्हा दुसरं महायुद्ध संपत आलं ना, जेव्हा दुसरं महायुद्ध खतम होत आलं, 39ले सुरू झालं, 45ले खतम होत आलं, तेव्हा याचा सोबती होता मुसोलिनी, इटलीचा. त्या मुसोलिनीले बंदा युरोप बेचिराग झाला होता, पूर्ण युरोप. रशिया सुद्धा, रशियाचे 1.5 करोड पोट्टे, 1.5 करोड पोट्टे, 1.5 करोड म्हणून राहिलो, 1.5 करोड जवान पोट्टे मेले युरोपातले, पूर्ण पोट्टे. ज्याला वेपनचं ट्रेनिंग नाही त्याला त्याच्या हातात बंदूक दिली, त्याला बंदुकीची गोळीच नाही झाडता येत, आली गोळी धडकन लागलं, मेलं. 1.5 करोड पोट्टे मेले. तर जेव्हा युद्ध संपलं ना तर रशियात 1800 पोरी माग 1000 पोरं होते. आता बी परिस्थिती जाग्यावर नाही आली. आता बी रशियात 1200 पोरी माग 1000 पोरं आहे, 200 पोरी जास्त आहे. आणि भारतात 933 पोरी माग 1000 पोट्टे आहे. म्हणजे आपल्या इथं 67 पोट्टे शिल्लक पडते. कवा विचार येते का यायले जहाजात भरावं आणि तिकडं रशियात पाठवा. बिना लग्नाचे राहते 67. 1000 पोरं आहे मग 67, 933च पोरी आहे ना 2011च्या जनगणनेनुसार. ऑथेंटिक आहे, भारत सरकारची आकडेवारी आहे, मग माझ्या घरची नाही सांगून राहिलो मी. पहा बरं तुम्ही. मग आता अशी अवस्था, बंदा युरोप बेचिराग झाला, पार उद्योग धंदे बेरोजगार पोट्टे होऊन गेले. आणि मग अशा परिस्थितीत लोक चिडून गेले, महागाई वाढून गेली. 2-2.5 लाख लोक जमा झाले रोमच्या चौकात इटलीले, मुसोलिनीच्या घरासमोर, राजगृहासमोर. मोठं गेट होतं. लोक राय झाले, बंद लोक घरात घुसले ना. हा मोठा जात दरवाजा तोडला, त्याच्या घरात घुसले. तो मुसोलिनी पै समोरनं 2.5 लाख लोक त्याच्या मागे लागले, पकडला. असा बेधम मारला जी, मरतपर्यंत मारला. ज्या कोणत्यावर पडन त्या कोणत्यावर मारला, कपडे काढून नागोया करून मारला, मेल्यावर बी मारला, त्याच्या बायकोले बी मारलं म्हणलं नागोया करून. लोक ते एका लिमिट पर्यंत सहन करते भाऊ लोक. बरं लोकांना मेल्यावरही मारलं दोघाले, लोक तिथेही शांत नाही बसले. लोकांना दोघांचे तंगडे बांधले दोरानं आणि 60 फूट वर तर घराला टांगलं. सगळे लाईव्ह चालू होतं. आणि हे हिटलर जर्मनीहून पाहत होता त्याच्या सोबत्याला कसं मारलं. तारीख होती 28 एप्रिल 1945. गुगलवर सर्च करून घे जा, खोटं सांगत असेल तर. 28 एप्रिलले मुसोलिनीले असं मारलं लोकांना. हिटलरले वाटलं याच्यापेक्षा बेकार मारण आपल्याला, म्हणून 29 एप्रिल तारीख गेली आणि 30 एप्रिल कालची तारीख, 30 एप्रिलले हिटलरनं आत्महत्या केली. मी म्हणतो माझ्या देशातले लोक चांगले आहे, माझ्या देशात असं काही व्हाव नाही. एवढीच अपेक्षा मी तुमच्याकडून करतो. मी खूप चांगला माणूस आहे बरं, मी कोणाचंही काही वाईट गीत विचार करत नाही. तो कितीही बदमाश असो त्याच्याबद्दल चांगला विचार करणं गरजेचं आहे. म्हणून आपण कुत्र्याला डसलो तर आपण कुत्रा आपल्याला डसलं तर आपण कुत्र्याला डसत नाही. म्हणून त्याच्याबद्दल एवढाच चांगला विचार करू शकतो का आमच्या देशात अशी वेळ येणार नाही आणि एवढी आमची परीक्षा पाहू नये सत्तेत असणाऱ्यांनी. नाही तर मग आता श्रीलंकेत असं झालं, येणारा काय आपला आहे
या देशातील बेरोजगार युवक, शेतकरी, कामगार याला न्याय मिळाला पाहिजे आणि संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी महाराजांच्या मावळ्यासारखं या निवडणुकीत काम करा. ही निवडणूक आपण उमेदवार आहे म्हणून काम करा, कारण देशाची लोकशाही धोक्यात आहे आणि चुकीच्या माणसाच्या हातात आहे. म्हणजे माकडाच्या हाती कोलीत असते का नाही, तसं काम झालं आहे. अनफड गवाराच्या हातात सत्ता दिल्यावर मनमोहन सिंगाले मुका म्हणलं तो परवडला. कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीचे गोल्ड मेडलिस्ट आहे मनमोहन सिंग आणि आपलं पोट्टं कॅम्ब्रिजमध्ये जेव्हा लॉची इकॉनॉमिकची डिग्री घ्यायला जाते तर आपल्या पोट्याले कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटी स्कॉलरशिप देते. त्या स्कॉलरशिपचं नाव आहे डॉक्टर मनमोहन सिंग स्कॉलरशिप योजना. किती स्कॉलर विद्यार्थी असेल तुम्ही विचार करा. नरेंद्र मोदी नाही आहे आणि याचं नाव देणार बी नाही. ठीक आहे, लायकी लागेल ना तेवढी. तर मला इथे आमंत्रित केलं त्याबद्दल खूप खूप आयोजकाचे धन्यवाद. विशेषतः दादांनी सकाळी फोन केला, मी चाललो होतो सर आहे, पण ठीक आहे मग कॉन्टॅक्ट झाला, नाहीतरी जायचं संध्याकाळपर्यंत आहे मुले, तर म्हटलं जाता जाता सभा झोडपून जाव. ठीक आहे, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थांबतो इथं. जय हिंद, जय महाराष्ट्र. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.